कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. जबाबदारी आणि कशामुळे? कसं आहे, त्याला कारण भरपूर आहेत. मी तुम्हाला सांगतो, कारण का माहिती आहे, पक्षाच्या विरुद्ध बोलायचं नाही, कारण आम्हाला एक आदेश असतो आणि आदर्श असतो. मी तर त्या गोष्टी कुठे म्हणजे मी कधी माझ्या स्वभावामध्ये नाही की मी कधी थांबलोय बोलायला. पण मला नेतृत्व आवडतं म्हणून मी आज एक कट्टर बाळासाहेबांचा समर्थक आहे. आज मला सांगा, रत्नागिरी, मी परवा चिपळूणमध्ये भाषणामध्ये सांगितलं, रत्नागिरीमध्ये आज होते त्यांना आम्ही नाकारत नाही ना, उद्या होतील त्यांना आम्ही नाकारत नाही. पण विद्यमान कोण आहे उभाटा गटाचं, आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज नेतृत्व कोण आहे? साहजिकच आहे ना, भास्कर शेठ. आज त्यांना सुद्धा जर त्यांनी सगळ्यांच्या संमतीने जर समजा सगळ्यांना एकत्र घेऊन जर काही गोष्टी आघाडी केल्या असतील, चिपळूणमध्ये काही सीटांचा वाटप केला त्यांनी, सगळे आमच्याच होते ना. त्यांनी कुठे चुकीचं निर्णय, 19 सीटा स्वतःसाठी घेतल्या होत्या आणि नगराध्यक्षपद दिलं होतं. चिपळूणची घडी उद्या मजबूत करायची असती, उद्या विधानसभा आहे, तालुका निहाय झालं तर आपला एक आमदार कसा वाढेल यासाठी त्यांनी निर्णय घेतला होता. फॉर्म भरायला सगळे होते आणि पाटणा विनायक राऊतांना, मी नाव घेऊन सांगतोय तुम्हाला, मी चिपळूणच्या सभेत पण नाव घेऊन सांगितलं. यांनी काय केलं, आता त्यांच्याच वावडे उठतायत, मी नाही बोलत, पण त्यांच्याच वावडे उठतायत की यांनी एवढे घेतले त्यांनी तेवढे घेतले. फॉर्म भरायला जो आपला उघडा गटाचा जो नगरसेवक आहे तो रमेश भाई आणि भास्कर शेठच्या सोबत फॉर्म भरायला आहे, बाळा कदम पासून फॉर्म भरायला आहे. आणि असं तिसऱ्या दिवशी काय झालं, मी जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख आहे, मी स्पष्ट तुम्हाला या ठिकाणी मांडतो माझं मत. तुम्हाला संघटना वाढवायची आहे ना, मग शेठ जरी चिपळूणचे नसले आमदार, पण त्यांचा गाव, त्यांचा तालुका, त्यांचा सगळ्या गोष्टी चिपळूणमध्येच आहे ना. त्यांच्या जो बसायला तुम्हाला अडचण काय होती? राऊतांना अडचण काय होती? असं कुठली होती अडचण की ज्यांनी करून शेठ जवळ बसायचं नाही? आज निलेश राणेंचा असू देत किंवा प्रत्येक विषयामध्ये असं शेठनी सगळ्या पुऱ्या महाराष्ट्राला अंगावरती घेतलंय. आज वर्ण आम्हाला कळतंय, उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, आमचा ऋषी दापोलीचा तालुका प्रमुख, आमचा अंकुश खाते असू देत, अहो जीवाचं रान करतायत संघटनेसाठी. आम्ही तोंड देतोय सगळ्यांना, अनेक आहेत कार्यकर्ते. किती किती मतं पडली, 1600. आणि काय मिळवलं ना, मिळवलं काय? जेवढे निवडून आले ना उभाटा गटाचे आमचे संघटनेचे, ते भास्कर शेठमुळे आलेत. आणि भास्कर शेठनी काही ज्या महाविकास आघाडीच्या ज्या काही गोष्टी केल्या होत्या त्याच्यामुळेच सगळ्या सीटा आल्यात. आज रमेश भाईंचं आज एक मत आणि भास्कर शेठचं एक मत झालं असतं तर भविष्यामध्ये उभाटाला चिपळूणमध्ये, गुहागरमध्ये आणि खेडमध्ये सुद्धा लक्ष घालायला खूप मजा आली असती, काम करायला मजा आली असती. आज दापोली, मंडळकर सगळे गडबडीत झालेत, सगळे कार्यकर्ते. शेठनी जर लक्ष नाही घातलं, कुठे आहेत हे आलब्यावरती उठणारे, विनायक राऊत पासून हे सगळे आलब्यावर उठणारी माणसं आहेत. कार्यकर्ते म्हणून तुमची आता भूमिका काय असणार विनायक राऊत? नाही, मी निषेध व्यक्त करतो विनायक राऊतांच्या बद्दल, जे त्यांनी केलेलं कृत्य आहे त्याच्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो. त्याच्यावरती मला माझे पक्षश्रेष्ठी जे आहेत, मी त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे माझा, आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाने चालणार, त्यांच्या सोबतच राहणार. माझ्यावर पदाची जबाबदारी जरी काढली तरी पण हरकत नाही, पण मी माझं स्टेटमेंट मी थांबणार नाही. मी बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे, या निमित्ताने एवढं सांगतो तुम्हाला मी. आणि जर उद्या भास्कर शेठना इथं जर आज त्यांनी जर लक्ष नाही, उद्या पंचायत समिती जिल्हा परिषद आहे, तो कोण उद्या बघणार आहे? त्याला वाली कोण आहे? घ्यावी विनायक. आता समजा ज्या तिकीट डिक्लेअर झालेत त्याला पण पुरली म्हणून तुम्ही डायरेक्टली तिकीट डिक्लेअर कराल. आज आम्हाला खेडमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो, पंचायत आपल्या नगरपालिकेमध्ये आम्हाला खात्री होती, माझे जिल्हा प्रमुख आहेत ना बाळा खेडेकर, यांची तरी सीट लागेल. तिथे सुद्धा कुठे कुठे गेले राऊत? का दक्षिण फक्त घेऊन बसलाय तुम्ही? तुम्ही नेते आहात ना, मग महाराष्ट्राची जबाबदारी घ्या ना. या समोर लोकांना उत्तर द्या, का केलं ते. आजही आता आमची मिटिंग आहे,
विक्रांतजी आणि यांनी सांगितलं की आम्ही म्हटलं तुम्ही लक्ष घालूच नका. आम्ही आता विनंती करणार आहोत. आज म्हणजे बैठक आहे, आम्ही विनंती करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे संजय राऊत जे आहेत असं नेतृत्व आम्हाला तिथे विश्वास, आम्हाला तिथे न्याय मिळेल. कारण उद्धवजींजवळ जायची आमची एवढी उंची नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही कुठेतरी हा विषय मांडणार आहोत अशी आम्ही सगळ्यांची त्याला विनंती करणार आहोत की याच्यात तुम्ही तरी लक्ष द्या आणि हे कोकण जे बाळासाहेबांचं आभारीत होतं ते तसंच राहू द्या.